स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आहे। या ठिकाणी पहा, तलाठी भरती निवड यादी संदर्भात ऑफिशियल माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आल्यानंतर जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा चॅनल। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी तुम्हाला पाहण्यास मिळतील। तसेच स्पर्धा परीक्षे संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन जाहिराती आणि लेटेस्ट अपडेट, परीक्षांचे निकाल असो, कट ऑफ असो, निवड यादी संदर्भात किंवा आणखीन माहिती असो परीक्षेसंदर्भातली, या सर्व घडामोडींची जाणून घ्यायची असेल अपडेट लेटेस्ट, तर त्यासाठी सबस्क्राइब करा आपलं टेलिग्राम चॅनल, म्हणजे जॉईन करा टेलिग्राम चॅनल। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची। तलाठी भरतीची जी बुनियादी आहे जाहीर झालेली आहे, त्या जाहीर झालेल्या यादीच्या दिवसापासून ही भरती जी आहे ती वादामध्ये सापडलेली आहे आणि यावर दररोज नवीन माहिती जी आहे ती येत आहे। विद्यार्थी आक्रमकतेने राज्यभरामधील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलने करत आहेत आणि या आंदोलनासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला टेलिग्रामला आपल्या मिळणार आहे। पाहू शकता, तलाठी भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। तलाठी भरती जी आहे ती MPSCच्या माध्यमातून घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। ही विविध जिल्ह्यांच्या अपडेट आहेत, या जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करणं। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची। तलाठी भरतीची अंतिम निवड यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, तलाठी परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। येत्या आठवड्यात ही यादी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारची माहिती सरिता नरके यांनी दिलेली आहे। राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आहेत त्या, आणि त्यांनी ही माहिती जाहीर केलेली आहे की तलाठी भरतीची जी अंतिम निवड आहे, जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे काम या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे। येत्या आठवड्यात ही यादी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे। आणि दुसरीकडे पाहू शकता, तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर किंवा जाहीर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात जिल्हानिहाय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे। यात पुढे माहिती आहे की जात संवर्ग निहाय तसेच जिल्ह्यातील रिक्त पदानुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि येत्या 26 जानेवारीला ही नियुक्ती पत्र जे आहे ते देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आलेलं आहे। तर 26 जानेवारीला निवड यादीमधील उमेदवारांना त्यांच्या हातामध्ये तलाठी या पदासाठी त्यांची नियुक्ती झाल्याचं जे लेटर आहे, नियुक्तीपत्र जे आहे ते देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे। राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांच्या वतीने आता यावर कितपत विश्वास ठेवायचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलने चाललेली आहेत। परीक्षेवरील निकालावर विद्यार्थी आक्षेप घेत आहेत आणि यातच सरकार अंतिम निवड यादी जाहीर करून डायरेक्ट विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र जे आहे ते देण्याच्या तयारीमध्ये आहेत। तर विद्यार्थी असं जर झालं तर अधिक आक्रमक होतील। यावर या ठिकाणी पहा, पण इतक्या लवकर आपण म्हणू शकत नाही की 26 जानेवारीला डायरेक्ट ही नियुक्तीपत्र देणार। या अगोदरचा इतिहास पाहता, परीक्षेचा रिझल्ट असो किंवा परीक्षा झाल्यापासून किती काळ गेला, या अगोदर या वर्षीची गोष्ट झाली, पण या अगोदरचा विचार केला तर परीक्षांचा डायरेक्ट 26 जानेवारीला नियुक्ती मिळणं हे काही शक्य नाही। या फक्त घोषणा आहेत असं आपण म्हणू शकतो। 26 जानेवारीला खरंच नियुक्ती मिळेल का हे आपण डायरेक्ट आता 26 जानेवारीला जाणून घेऊ शकतो, कारण अप्पर जमाबंदी आयुक्त या ठिकाणी राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त यांच्या वतीने ही माहिती दिलेली आहे की 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन आहे त्यांच्या वतीने। तर ही होती तलाठी भरती संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू, धन्यवाद।